हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे? नीटचा रिझल्ट लागलेला आहे आणि स्कॅम देखील झालेला आहे. तर आपण आज डिस्कस करणार आहोत. जर परत परीक्षा घेण्यात नाही आली, म्हणजे रिनीट घेण्यात नाही आली, तर सेफ स्कोर काय राहील आपल्याला MBBS गव्हर्नमेंट, MBBS प्रायव्हेट आणि डिफेन्स कोटा, ॲज वेल ॲज BMS गव्हर्नमेंट, BMS प्रायव्हेट आणि डिफेन्स कोटा. आपण MBBS आणि BMS बद्दल डिस्कस करणार आहोत. सेफ स्कोर काय राहील 2024 साठी, जे की विद्यार्थी एक साधारणतः तिसऱ्या चौथ्या राऊंडपर्यंत किंवा शेवटच्या राऊंडपर्यंत लागू शकतात. आपण ते सर्व डिस्कस करणार आहोत. ओके, सो गाईज, आजचा आपला टॉपिक काय आहे? सेफ स्कोर पाहणार आहोत आपण नीट 2024 साठी. यामध्ये काय काय आहे? MBBS कट ऑफ पाहणार आहोत, गव्हर्नमेंटचा, नंतर प्रायव्हेटचा आणि डिफेन्सचा. त्यानंतर BMS पाहणार आहोत. यामध्ये गव्हर्नमेंटचा आहे, प्रायव्हेटचा आहे आणि डिफेन्सचा आहे. आपण टोटली 6 कट ऑफ पाहणार आहोत. ओके, स्टेप बाय स्टेप आपण सेफ स्कोर पाहू. त्यानंतर पहिला टॉपिक आहे आपला MBBS गव्हर्नमेंटसाठी सेफ स्कोर काय राहील कॅटेगरी वाईज. ओके, ओपनसाठी 603, ओपनसाठी 603, SC कॅटेगरीसाठी 580, ST कॅटेगरीसाठी 370 हा गव्हर्नमेंट MBBS साठी सेफ स्कोर आहे. त्यानंतर VJ/DT 555, NT1 NTB 530, NT2 NTC 583, NT3 NTD 600, OBC/SBC 599 आणि EWS 600 हा गव्हर्नमेंट MBBS साठी सेफ स्कोर राहील. म्हणजे या स्कोरच्या अंडर विद्यार्थी असतील तर ते थोडंसं नॉर्मलमध्ये त्यांना वेट करावं लागेल शेवटच्या राऊंडपर्यंत. हा स्कोर असेल किंवा ह्याच्यावरही असेल ते विद्यार्थी डेफिनेटली 100% लागू शकतात. ओके, त्यानंतर आपण पाहणार आहोत डिफेन्सचा कट ऑफ गव्हर्नमेंटचा सेफ स्कोर काय आहे. डिफेन्स गव्हर्नमेंट MBBSचा सेफ स्कोर काय आहे गाईज? आता सांगतो. डिफेन्ससाठी जास्त सीट नसतात. डिफेन्स कोट्यासाठी डिफेन्सचे 3 डिव्हिजन आहेत, D1, डिफेन्स 1, D2 आणि D3. आपण स्टेप बाय स्टेप पाहू. डिफेन्स 1च्या बॉईजचा कट ऑफ आहे 548 सेफ स्कोर आणि मुलींचा 550. डिफेन्स 2चा मुलांचा कट ऑफ आहे सेफ स्कोर 542 आणि मुलींचा 532. डिफेन्स 3चा 558 मुलांसाठी सेफ स्कोर आहे आणि मुलींसाठी 560. हा झाला डिफेन्ससाठी सेफ स्कोर 2024 साठी. ओके, त्यानंतर आपण पाहू MBBS प्रायव्हेटचा सेफ स्कोर, म्हणजे जे आपले प्रायव्हेटचे 21 ते 22 कॉलेज आहेत त्यासाठी आपण सेफ स्कोर पाहणार आहोत. ओके, त्यानंतर ओपनचा कट ऑफ किती आहे? 550 सेफ स्कोर आहे, 550 सेफ स्कोर. त्यानंतर SC कॅटेगरीसाठी 490, ST कॅटेगरीसाठी 360, VJ कॅटेगरीसाठी 535, NT1/NTB साठी 510, NT2 साठी 560, NT3 साठी 565, OBC/SBC साठी 548 आणि EWS म्हणजे प्रायव्हेटला सीट्स नसते, कॅटेगरीचा बेनिफिट भेटतो MBBS प्रायव्हेटसाठी. ओके, त्यानंतर आपण आता डिस्कस करू गव्हर्नमेंट BMS साठी. गव्हर्नमेंट BMS साठी सेफ स्कोर काय राहील 2024 चा? ओपनसाठी 520, SC साठी 450, ST साठी 330, VJ साठी 485, NT1 साठी 460, NT2 साठी 494, NT3 साठी 485, OBC/SBC साठी 515 आणि EWS साठी 518. हा BMS चा 2024 चा सेफ स्कोर राहील गव्हर्नमेंटसाठी. त्यानंतर आपण पाहू डिफेन्सचा गव्हर्नमेंटसाठी सेफ स्कोर काय आहे. सीट्स कमी असतात, आताच क्लिअर करतो तुम्हाला डिफेन्ससाठी. ठीक आहे, डिफेन्स 1 पाहू अगोदर. डिफेन्स 1 साठी मुलांचा कट ऑफ 430, मुलींचा कट ऑफ 445 हा सेफ स्कोर आहे तुमच्यासाठी. डिफेन्स 2चा मुलांचा कट ऑफ 360, मुलींचा कट ऑफ 358 डिफेन्स 2 साठी आणि डिफेन्स 3चा कट ऑफ 254 मुलांसाठी आणि मुलींचा 260. डिफेन्स 3 साठी जास्त सीट नाही आहेत, ॲज वेल ॲज इकडच्या D1 D2 साठी देखील. ओके, आता आपण पाहू BMS प्रायव्हेटचा कट ऑफ सेफ स्कोर काय आहे. ठीक आहे, ओपनसाठी 345 ओपनसाठी, 330 SC साठी, ST साठी 230, VJ साठी 345, NT1 340, NT2 348, NT3 350, त्यानंतर OBC/SBC 342 आणि EWS ला या ठिकाणी सीट नसते, पण तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट भेटतो. आता आपण हे सर्व डिस्कस केलेलं आहे. यामध्ये काय काय डिस्कस केलेलं आहे? सेफ स्कोर काय आहे MBBS गव्हर्नमेंट आणि MBBS प्रायव्हेटसाठी, ॲज वेल ॲज डिफेन्स आणि BMS साठी. त्याच्या खाली देखील कट ऑफ येऊ शकतो, पण सेफ स्कोर मी तुम्हाला शेअर केलेला आहे.
काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा, माझा खाली नंबर दिलेला आहे. बाय गाईज.